सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। राज ठाकरे हे मतदान करण्यासाठी सध्या निघालेले आहेत आणि त्यावेळीची ही दृश्य अगदी थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। सकाळीच आपण पाहिलेलं होतं अमित ठाकरे यांनी सुद्धा गणपतीचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय। अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे हे आपल्या मतदानाचा हक्क बजावतील आणि अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। खरं तर पहिल्यांदाच माही मतदारसंघातून राज ठाकरे यांच्या कुटुंबातून अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे खरं तर प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक आहे आणि राज ठाकरे यांनी अगदी थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। सकाळी सुद्धा आपण पाहिलेलं होतं अमित ठाकरे यांनी सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर ते मतदान करणार होते आणि नुकतीच ही दृश्य ज्या ठिकाणी राज ठाकरे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। राज ठाकरे हे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील। खरं तर राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते कारण राज ठाकरे यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं। मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काही पर्याय नाही होऊ शकत। बाजूला साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात। महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी हल्ले होताना अनेक देशमुखांवर हल्ला झाला, पक्षउमेदवारांवरती पण हल्ले झाले। तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील। ते बघायला मिळतील। साहेब अमित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत। आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं। काल जो प्रकार विनोद तावडेंच्या सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत जो प्रकार घडला भावनिक क्षण होता का? अमितजींसाठी आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मतदान करून निश्चितपणे वेगळा दिवस होता तुमच्यासाठी। मी खूप वेळा मतदान केलंय। बॅलेट मशीनवर ठाकरेंसाठी मतदान केलं तुम्ही, चांगली गोष्ट आहे। तर एक वरळीत मनसेचं पत्र व्हायरल होत आहे, शिंदे तुमच्या नावाचं पत्र व्हायरल होत आहे आणि फेक पत्र असल्याचं कळतंय। मला नाही माहिती, तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला। चला, शुभेच्छा। खूप आनंदाचा क्षण होता की आणि मी 20 दिवस त्याच्यावरती प्रचार केल्यामुळे मला माहिती आहे की लोक पण किती खुश आहेत। तुम्ही जर बघत असाल तर येता येता आम्हाला लोक थांबून, एक तर आजोबा 90 वर्षाचे असतील ते थांबले होते अमितला आणि साहेबांना भेटायला। सो लोकांना पण खूप आनंद झालाय की एक चांगला उमेदवार त्यांच्याकडे उभा आहे। थँक्यू।